हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या KP फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे हॉस्पिटल फार्मसी. टॉपिककडे प्रोसीड करण्याआधी जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. सो बॅक टू दी पॉईंट. आजचा आपला टॉपिक आहे हॉस्पिटल फार्मसी. यामध्ये आपल्याला हॉस्पिटल फार्मसीची डेफिनेशन्स, फंक्शन्स अँड स्कोप ऑफ हॉस्पिटल फार्मसी, देन आहे रिक्वायरमेंट ऑफ फार्मासिस्ट इन हॉस्पिटल, देन layout of hospital pharmacy and organizational structures in a hospital, हे पॉइंट्स डिस्कस करायचे आहेत. सो वन बाय वन आपण पॉइंट्स बघू. लास्ट लेक्चरमध्ये आपण हॉस्पिटल फार्मसी हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण हॉस्पिटल फार्मसी हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण हॉस्पिटल आणि फार्मसीच्या डेफिनेशन्स बघितल्या होत्या, ॲज वेल ॲज हॉस्पिटलमध्ये कोणते हॉस्पिटलचे डिपार्टमेंट आणि स्टाफ रिक्वायरमेंट हे आपण पॉईंट डिस्कस केले होते. आणि फार्मसीची पण डेफिनेशन्स आपण बघितली होती. सो आजचा आपला टॉपिक आहे हॉस्पिटल फार्मसी. सिम्पल, हॉस्पिटल म्हणजे काय? टू प्रोवाइड मेडिकल केअर to patient and diagnosis and treatment of disease is known as hospital. and pharmacy म्हणजे काय? तर compounding and dispensing of medicine is known as pharmacy. सो हॉस्पिटल फार्मसी म्हणजे काय? ही जी फार्मसीची प्रॅक्टिस आहे, म्हणजे कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ मेडिसिन, ही फार्मसीची प्रॅक्टिस हॉस्पिटल्समध्ये रेग्युलेट केली जाते. इट इज ऑल्सो नोन ॲज हॉस्पिटल फार्मसी. इट मीन्स ॲक्च्युअल फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेटेड इन हॉस्पिटल इज नोन ॲज हॉस्पिटल फार्मसी. सिम्पल डिफाईन आहे. ॲक्च्युअल फार्मसी प्रॅक्टिस regulating in hospital is known as hospital pharmacy. Pharmacy, it means compounding and dispensing of medicine, and hospital, it means provide medical care to patient as well as diagnosis and treatment the disease. and ही जी फार्मसीची प्रॅक्टिस आहे ती ॲक्च्युअल हॉस्पिटल्समध्ये रेग्युलेट केली जाते. ॲक्च्युअल फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेटेड इन हॉस्पिटल इज नोन ॲज हॉस्पिटल फार्मसी. सो आपण डिफाईन बघू. हॉस्पिटल फार्मसी, इट इज डिफाईन ॲज द ॲक्च्युअल प्रॅक्टिस ऑफ फार्मसी इन हॉस्पिटल इज नोन ॲज हॉस्पिटल फार्मसी. नेक्स्ट आहे फंक्शन्स और स्कोप. फर्स्ट आहे प्रोव्हाइड मेडिकल केअर अँड सपोर्ट. नेक्स्ट वन आहे टू प्रोव्हाइड सर्जिकल ट्रीटमेंट. सिम्पल आहे, हॉस्पिटलच्या ज्या पण मेडिकल केअर्स आहेत तर त्या पेशंट्सला प्रोव्हाइड करायच्या. नेक्स्ट आहे सर्जिकल ट्रीटमेंट्स. देन आहे टू प्रोव्हाइड ड्रग इन्फॉर्मेशन्स. जे मेडिसिन्स आपण हॉस्पिटल फार्मसी आहे ना, ॲक्च्युअल ड्रगची प्रॅक्टिस होणार आहे हॉस्पिटलमध्ये. सो जे मेडिसिन्स सप्लाय केले जाणार पेशंट्सला त्या रिलेटेडची जी इन्फॉर्मेशन्स आहे ते पेशंट्सला प्रोव्हाइड करायचं. देन आहे टू मेंटेन पेशंट्स कंप्लायन्स. इट मीन्स faithful adherence to patient is known as compliance. And patient compliance, it means patients correctly follow the medical advice is known as patient compliance. Next आहे to utilize resource. It means effective and efficient use of drug and medicine. Next one आहे regulate education and training program. देन आहे टू मेंटेन पब्लिक हेल्थ. अँड लास्ट वन आहे इव्हॅल्युएशन्स अँड सिलेक्शन्स ऑफ ड्रग. नेक्स्ट आहे रिक्वायरमेंट ऑफ फार्मासिस्ट इन हॉस्पिटल. प्रिव्हियसली आपण हॉस्पिटलमध्ये स्टाफ बघितले होते. आता आहे हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्टची रिक्वायरमेंट किती असते ते. तर यामध्ये नंबर ऑफ फार्मासिस्ट रिक्वायर इन हॉस्पिटल, इथे फार्मासिस्टचे नंबर्स दिलेले आहेत. आणि देन आहे बेड साईज. सर, हॉस्पिटलमध्ये 50 बेड्स असतील तर 50 बेड्ससाठी किती फार्मासिस्ट
रिक्वायर्ड केले जातात, 100साठी किती आणि 200साठी किती हे आपण बघणार आहोत. सिंपल आहे. जर हॉस्पिटल जर 50 बेडचं असेल तर त्या कंडिशन्समध्ये 3 फार्मासिस्ट रिक्वायर्ड केले जातात हॉस्पिटलमध्ये. जर 100 बेडचं हॉस्पिटल असेल तर त्यामध्ये 5 फार्मासिस्ट रिक्वायर्ड केले जातात. जर 200 बेड्स असतील हॉस्पिटलमध्ये तर 8 फार्मासिस्ट रिक्वायर्ड केले जातात. 300 बेडचं हॉस्पिटल असेल तर ते 300साठी 10 फार्मासिस्ट रिक्वायर केले जातात. आणि जर 500 बेडचं हॉस्पिटल असेल तर 500साठी 15 फार्मासिस्ट रिक्वायर केले जातात. खूप सिंपल ट्रिक आहे लक्षात ठेवायची. नंबर ऑफ फार्मासिस्ट आधी लक्षात ठेवायचे. 3, 5, 8, 10 आणि 15 हे झाले नंबर ऑफ फार्मासिस्ट. 3, 5, 8, 10, 15. आणि सेकंड आहे बेड साईजमध्ये 3साठी 50, 100, 200, 300 आणि 500. सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. 3, 5, 8, 10, 15 आणि 50, 100, 200, 300, 500 हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. म्हणजे नंबर ऑफ फार्मासिस्ट रिक्वायर्ड इन हॉस्पिटल हे इझिली अंडरस्टँड होऊन जातं. यावरती जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्यामध्ये सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात. तसेच जे थेअरीचे पेपर्स असतात त्यामध्ये सुद्धा 2 ते 3 मार्काला रिक्वायरमेंट ऑफ फार्मासिस्ट इन हॉस्पिटल यावरती क्वेश्चन्स विचारला जातो. सो नेक्स्ट आहे लेआउटमध्ये हॉस्पिटल फार्मसीचा लेआउट आपल्याला बघायचा आहे. आता मी इथे या अकॉर्डिंग लेआउट काढलेला आहे. नॉट मॅन्डेटरी मी जो काढला आहे असाच लेआउट असला पाहिजे. फक्त हे जे डिपार्टमेंट्स कव्हर झाले पाहिजेत. जे हॉस्पिटलमध्ये इनपेशंट आउटपेशंट डिपार्टमेंट आहेत, ॲज वेल ॲज ऑपरेशन थिएटर्स, फार्मसी प्रॅक्टिस, पॅथोलॅब, स्टोर रूम हे जे डिपार्टमेंट आहेत, ICU वगैरे हे कव्हर करण्यात आले पाहिजेत. तर 1 बाय 1 आपण डिपार्टमेंट बघू. स्टार्टिंगला एंट्रान्स असलं पाहिजे. एंट्रान्स म्हणजे जिथनं आपण एंट्री करणार ते. देन आहे विंडो डिस्प्ले इट मीन्स द व्हिज्युअल कम्युनिकेशन्स टू पेशंट्स. यामध्ये लाईक हॉस्पिटलमध्ये आपण बघतो वॉलवरती ॲडव्हर्टाईज केलेले जाते किंवा एक बॅनर्स वगैरे लावले जातात. त्यामध्ये पेशंट सेफ्टी ॲज वेल ॲज द जे इन्फॉर्मेशन्स आहे हायजीन रिलेटेडची तर ती प्रोव्हाइड केली जाते. देन आहे वेटिंग एरिया. पेशंटसाठी किंवा जे पेशंटसोबत आलेले फॅमिली मेंबर्स असतात त्यांच्यासाठी वेटिंग एरिया असला पाहिजे. देन आहे रिसेप्शन्समध्ये आपण अपॉइंटमेंट वगैरे घेतो, बसण्यासाठी चेअर्स वगैरे असले पाहिजे. देन आहे हॉस्पिटल फार्मसी. टॉपिकच आपला आहे हॉस्पिटल फार्मसी. हॉस्पिटलमध्ये फार्मसीचं डिपार्टमेंट असलं पाहिजे. देन आहे पॅथोलॅब इट मीन्स यामध्ये ब्लड युरिन टेस्ट केले जाणार. स्टोर रूम, जनरल वॉर्ड, NICU इट मीन्स निओनॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिट. जे पेडियाट्रिक्स असतात किंवा निओनॅट जन्मतात जे बेबीज असतात त्यांच्यासाठी NICU असलं पाहिजे. देन आहे ICU इंटेन्सिव्ह केअर युनिट. देन आहे जनरल वॉर्ड 2 किंवा 3 2पेक्षा जास्त पण असतात. IPD इट मीन्स इन पेशंट डिपार्टमेंट अँड OPD इट मीन्स आउट पेशंट डिपार्टमेंट. हा झाला फार्मसीचा लेआउट. देन आहे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर्स म्हणजे काय तर हॉस्पिटलमध्ये कोणत्या टाईपच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्याचा स्टडी ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर्समध्ये केला जातो. यामध्ये बोर्ड, ॲडमिनिस्ट्रेशन्समध्ये इन्फॉर्मेशन सर्व्हिस, थेरपेटिक सर्व्हिस, डायग्नोस्टिक सर्व्हिस अँड सपोर्टिव्ह सर्व्हिस येणार. बोर्ड हा मेन आहे. बोर्ड नंतरनं ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा रोल आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नंतरनं डिवायडेशन्स होणार. इन्फॉर्मेशन सर्व्हिस, थेरपेटिक सर्व्हिस, डायग्नोस्टिक सर्व्हिस अँड सपोर्टिव्ह सर्व्हिस. इन्फॉर्मेशन सर्व्हिस इट मीन्स मेंटेन फायनान्शियल, क्लिनिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डाटा. ॲडमिनिस्ट्रेशनचा जो पण डाटा आहे तर तो इन्फॉर्मेशन सर्व्हिसमध्ये स्टोअर केला जातो. त्यामध्ये आहे बिलिंग, ॲडमिशन्स अँड डाटा सिक्युरिटी. जे पेशंट म्हणजे जे ॲडमिटेड पेशंट्स आहेत किंवा OPDचे जे पेशंट्स आहेत त्यांचं ॲडमिशन्स आणि डाटा सिक्युरिटी ॲज वेल ॲज त्यांचं जे बिलिंग आहे तर ते सगळं इन्फॉर्मेशन सर्व्हिसमध्ये मेंटेन केलं जातं. देन आहे थेरपेटिक सर्व्हिसमध्ये ऑल ट्रीटमेंट्स प्रोव्हाइड केले जातात पेशंट्सला. त्यामध्ये आहे OT इट मीन्स ऑक्युपेशनल थेरपी. OT स्टँड फॉर ऑक्युपेशनल थेरपी. ऑक्युपेशनल थेरपी इट मीन्स
जे इंडिव्हिज्युअल इट मीन्स इंडिव्हिज्युअल डेव्हलप्स स्किल्स फॉर डेली रुटीन. जे इंडिव्हिज्युअल्स और जे पेशंट्स आहेत त्यांचं जे डेली रुटीन आहे तर ते त्याचं डेव्हलपमेंट और मेंटेन्स ठेवलं जाणार ऑक्युपेशनल थेरपीमध्ये. देन आहे फार्मसी इट मीन्स कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ मेडिसिन. देन आहे नर्सिंगचा रोल काय आहे, टू प्रोव्हाइड द पेशंट केअर अँड टू मेंटेन देअर हेल्थ. देन आहे सायकोथेरपी इट मीन्स जे ब्रेन रिलेटेडचे डिसऑर्डर आहेत किंवा जे मूड रिलेटेडचे डिसऑर्डर आहेत तर ते सायकोथेरपीमध्ये. अँड लास्ट वन आहे फार्मॅकोथेरपीमध्ये फार्मॅकोकायनेटिक आणि फार्मॅकोडायनॅमिकचा स्टडी म्हणजे फार्मॅकोडायनॅमिक थेरपी जी आहे तर ती प्रोव्हाइड केली जाणार सर्व्हिस. देन आहे डायग्नॉस्टिक सर्व्हिसमध्ये रेडिओलॉजी, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी अँड पॅथॉलॉजी या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. रेडिओलॉजीमध्ये एक्सरे आणि एक्सरे कधी करतात, ज्या इंटरनल इंजरीज आहेत पेशंट्समध्ये ज्या नेकेड आईजने आपण बघू शकत नाही त्या ॲनालाइज करण्यासाठी एक्सरे ही प्रोसेस कंटिन्यू करतात रेडिओलॉजी. देन आहे कार्डिओलॉजी, जे सिव्हिअस प्रॉब्लेम्स आहेत हार्ट रिलेटेडचे तर ते कार्डिओलॉजीमध्ये मॉनिटर केले जाणार. न्यूरॉन रिलेटेडचे, नर्व्ह रिलेटेडचे जे डिसऑर्डर्स आहेत तर ते न्यूरोलॉजीमध्ये मॉनिटर केले जाणार. देन आहे पॅथॉलॉजीमध्ये ब्लड युरिन ॲनालिसिस केलं जाणार. देन आहे सपोर्टिव्ह सर्व्हिस जे आहे तर ते नॉन क्लिनिकल सर्व्हिस आहे आणि इनडायरेक्टली पेशंट केअर प्रोव्हाइड करतात. यामध्ये डायटरी, बायोमेडिकल, हाऊसकीपिंग आणि ट्रान्सपोर्ट ह्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात. डायटरी म्हणजे काय, टू प्रोव्हाइड पेशंट फूड आणि केटरिंग सर्व्हिसेस असते यामध्ये. बायोमेडिकल सर्व्हिसेसमध्ये टू मेंटेन अँड रिपेअरिंग मेडिकल इक्विपमेंट इन हॉस्पिटल. देन आहे हाऊसकीपिंगमध्ये हॉस्पिटलमध्ये हायजेनिक मेंटेन ॲज वेल ॲज सॅनिटायझेशन्स याचा मेंटेनन्स और ही सर्व्हिस हाऊसकीपिंगच्या अंडर येते. देन आहे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये पेशंटला ट्रान्सपोर्ट केलं जातं हॉस्पिटलमध्ये, डिपार्टमेंट्समध्ये ॲज वेल ॲज जे हॉस्पिटल्समध्ये इक्विपमेंट्स आहेत तर त्याचं ट्रान्सपोर्टेशन्स केलं जातं. हे आहे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये. सिम्पल टॉपिक आहे आजचा. जर यामध्ये कोणाला काही डाऊट्स असतील, टॉपिक पॉईंट्स क्लिअर झाले नसतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि संडेला आपण 7 PM हॉस्पिटल फार्मसी अँड फार्मसी प्रॅक्टिसचे इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत एक्झाम रिलेटेडचे तर ते आपण डिस्कस करणार आहोत. लाईव्ह लेक्चर असणार आहे तर सर्वांनी जॉईन व्हा. आणि हॉस्पिटल फार्मसीवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे आहेत त्यामध्ये डिफाईन हॉस्पिटल फार्मसी, गिव्ह इट स्कोप हा क्वेश्चन्स ॲज वेल ॲज हा जो रिक्वायरमेंट यावरती सुद्धा 2 ते 3 मार्काचा क्वेश्चन्स आणि MCQमध्ये सुद्धा क्वेश्चन्स येतात. त्यासोबतच हे जे लेआउट आहे लेआउटवरती सुद्धा क्वेश्चन्स येतो 2 मार्कासाठी. अँड डिफाईन हॉस्पिटल फार्मसी, गिव्ह इट्स लेआउट अँड ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर्स हा 4 ते 5 मार्कासाठी क्वेश्चन्स विचारला जातो. जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि पेजवरती जर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच तुम्हाला फार्मसी रिलेटेडचे व्हिडिओज येत जातील.